नमस्कार, मी मीनाक्षी आणि आपण पाहत आहात रोखठोक चर्चा। आज आपण या ठिकाणी आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या पद्धतीने भविष्यातील अधिकारी घडतात त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे हे केंद्र आहे। आज आपण पाहतोय की नीट परीक्षांमध्ये होणारी जी फुटाफूट असेल तो पाहता या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। स्पर्धा परीक्षा केंद्र आपण पाहू शकतो या ठिकाणी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असतं साधारणतः 11 महिन्यांचं UPSC आणि MPSC संदर्भात। तर ते विद्यार्थी आपल्यासोबत आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। नमस्कार। नमस्कार। भरपूर दिवसापासून म्हणजे या CSE केंद्रामध्ये गैरप्रकार झालेला आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यासंबंधी माननीय कुलगुरूंना आम्ही एक 15 दिवसापूर्वी पत्रही पाठवलं होतं की यामध्ये काही गोष्टी गैर होत आहेत, तर याच्यावर तुम्ही कारवाई करावी। तर त्याच्यावर कोणतीही कारवाई न झालेली दिसते आणि आज त्याची प्रवेश प्रक्रिया त्या बॅचची सुरू झालेली दिसते। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तर जे विद्यार्थी प्रवेश घेतात यांना स्टायपेंड आणि हॉस्टेलची सुविधा दिली जाते। साधारण सगळे प्रश्न मांडा तुमच्या आधी काय काय आहेत आणि कशा संदर्भात तुम्ही सगळे एकत्र जमलेले आहात आणि तुमच्या काय मागण्या आहेत? महत्त्वाचा उद्देश आता ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आणि याच्यामध्ये असे विद्यार्थी आहे की यांनी 2 वर्ष या सेंटरला कोर्स कंप्लीट केलेले आहे, स्टायपेंड पण मिळवलेला आहे आणि आता ते 3ऱ्या वर्षासाठी सुद्धा अप्लाय करून सिलेक्ट केलेले आहे आणि यासंबंधी आम्ही पत्र पण दिलं होतं। आणि दुसरा विषय की इथं पूर्ण वेळ संचालक नाही आहे, 2-2 महिने इथं संचालक येत नाही। काय नाव आहे संचालकांचं? संचालकांचं नावसुद्धा आम्हाला माहीत नाही, त्यांची भेटसुद्धा अजूनपर्यंत झालेली नाही कधी। आणि त्यांचे कंप्लेंट घेऊन आले की तिथले जे प्राध्यापक आहे डॉक्टर फजल सर म्हणून तेच उडवडीची उत्तरं देऊन काढून देतात। डॉक्टर फजल नाव घेतलं आपण, काय करतात ते या ठिकाणी? ते इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्राध्यापक म्हणून हँडल करतात सगळे कोर्सेस वगैरे। आणि त्यांना आम्ही विचारणाही केली आणि कुलगुरूंना बी विचारलं होतं की एक विद्यार्थी 1 वर्ष ॲडमिशन घेऊ शकतो, तो 2ऱ्या वर्षाला तुम्ही व्हॅलिड केला, आता 3ऱ्या वर्षालाही पण तुम्ही व्हॅलिड करताय त्याला, तर नवीन विद्यार्थ्यांना संधी कधी भेटणार? नियम काय सांगतो साधारणपणे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये किती महिन्यांसाठी विद्यार्थ्याला ॲडमिशन देण्यात यावं? आता स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये 11 महिन्याचा कोर्स असतो, तो 11 महिन्याचा कोर्स झाल्यावर त्यांनी जायचं असतं आणि जे 3ऱ्या वर्षासाठी अप्लाय झाले ते विद्यार्थी ऑलरेडी वेगवेगळ्या पोस्टला सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांची जॉईनिंग होईपर्यंत ते जर पुन्हा जर ते कोर्स करत राहिले तर नवीन विद्यार्थ्यांना संधी कधी भेटणार? आणि UGCच्या नियमानुसार वय जे विद्यार्थ्याचं वय ठरवून त्यांचं मेरिट लावलं जायचं, आता तो नियमच चेंज करून टाकला आहे आणि विद्यापीठाने नवीन नियम घातला आहे की ग्रॅज्युएशनच्या बेसवर ज्याचे जास्त मार्क असतील त्याचं सिलेक्शन करणार। आता याच्यामध्ये विद्यार्थी ग्रॅज्युएशनचे सायन्सवाले असू शकतात, आर्ट्सचे असतात, काही इंजिनिअरिंगचे असतात, तुम्ही त्यांना एकाच लेवलला कसं तुम्ही गिनता आणि सिलेक्शन कशी कोणती प्रोसेस करतात? कारण UPSC MPSC सुद्धा वयोमानानुसारच सिलेक्शन करत आहे। बरं, मग हा नियम तुम्ही कुठं धाब्यावर मांडलाय नेमकं? ही नियमावली कोण बनवतं? साधारणपणे पुणे विद्यापीठाचे जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे तिथली नियमावली की वयाची मर्यादा किंवा एज क्रायटेरिया जो होता तो काढून टाकला असं तुमचं म्हणणं आहे, तर ती मर्यादा किंवा ती नियमावली बनवण्याचं काम कोण करतं? आता बॅच UGCची असल्यामुळं ती 23-24 पासून पहिल्यापासून ती UGC नुसारच नियम आलेले आहे आणि तेच आपण पुढं नियम लागू करत असतो। परंतु सध्या आता परिस्थिती अशी झाली की डिपार्टमेंट एखादं पत्र पाठवतंय या नियममध्ये बदल करायचा आणि कुलगुरू त्यामध्ये मान्यता देत आहे आणि नियम चेंज करून घेतात। हा विषय तुम्ही कुलगुरूंच्या कानावर घातला होता का? याविषयी 15 दिवसापूर्वीच आम्ही एक पत्र दिलं होतं, त्यांनी फॉरवर्ड म्हणून संचालकांना पाठवून दिलं, त्याच्यावर काही कारवाई केली नाही। त्याच्यावर आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही। जाहिरात कधीची होती, किती विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात असते आणि साधारणपणे ही प्रोसेस जी असते ती साधारण 11 महिन्यांची असते, तर ह्या वर्षीची जाहिरात कधीची होती? आता ही आत्ता जस्ट आलेली होती, 2 महिने झाले असेल त्याला आणि 110ची बॅच होती ती, त्याच्यामध्ये MPSC UPSC दोन्ही बॅच होतात आणि 2 वर्षापासून तिथं बॅच आलेली नाही, कारण ह्या असे काहीतरी गैरप्रकार घडत असतात, त्यामुळे हे 2 वर्षापासून कोणतीही बॅच आली नाही आणि आत्ता आली तर इथले संबंधित अधिकारी काहीतरी आपले निकटवर्तीय घेण्यासाठी वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे नियम लागू करून ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात। नियमांना डावलून या ठिकाणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे असं आपलं म्हणणं आहे। साधारणपणे किती विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ॲडमिशन देण्यात आलेलं आहे?
आता 2 वर्ष कंप्लीट झालेले, म्हणजे दोनदा ॲडमिशन घेतले. आता तिसऱ्याला सुद्धा ॲडमिशन घेतलेले असे 5 ते 6 मुलं आहे की ज्यांनी तिसऱ्या वर्षाला पण अप्लाय केलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव पण आलं आहे. मग कुलगुरूंनी असे काहीतरी नियम लावले पाहिजे की त्याला 1 वर्ष झालं आहे तुमचं, तुम्ही बाकीच्या कोर्सेसला तुम्ही नियम लावता, डबल PGला नाही, हॉस्टेल नाही, इथं स्टायपेंड भेटतोय म्हणून विद्यार्थी सारखं तिथं ॲडमिशन घेतो. साधारण किती स्टायपेंड असतो? त्याला 13,000 काहीतरी मला वाटतं. 3,000 रुपये स्टायपेंड आहे. बरं 3,000 बरं महिन्याचं. बरं मला सांगा, तुम्ही हा विषय कुलगुरूंपाशी किंवा इथल्या प्रशासनाशी मांडला होता का, हो, आणि हे त्या पाहू शकता विषयावरती तुम्ही त्यांचं किंवा काय म्हणणं माझं आहे? 17 एप्रिलचं हे पत्र आहे. हं. या पत्रावरती स्पष्टपणे उल्लेख आहे की हे पत्र मी कुलगुरू ऑफिस, प्रकुलगुरू आणि रजिस्ट्रार आणि सिनेट मेंबर यांना दिलेले आहे. याच्यावरती मी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की MPSC आणि UPSC बॅचमध्ये पुन्हा लाभ घेणारे विद्यार्थी लाभ त्यांना वगळण्याबाबत, पण ह्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही. त्यांनी फक्त स्टे आणला, स्टे 15 दिवसासाठी बसवला आणि परत त्यांनी प्रसिद्धीपत्रक परवा दिवशी टाकले की 1 जूनपासून की प्रवेश प्रक्रिया आपण नव्याने पुन्हा चालू करत आहोत, पण त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केले नाही. जसा पूर्वी निकाल लावलेला तोच निकाल ग्राह्य धरून त्या पद्धतीने त्यांनी पुन्हा प्रोसेस चालू केलेली आहे. काय बदल अपेक्षित होता? की दुबार विद्यार्थी म्हणजे तिसऱ्यांदा लाभ घेणारे विद्यार्थी वगळण्यात यावे आणि जे विद्यार्थी पोस्ट होल्डर आहेत त्यांना बाबा या यादीतून वगळण्यात यावे, का तर नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये साधारणपणे UPSC आणि MPSC हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. तर त्यांच्या ज्यावेळेस सिलेक्शनची यादी, निवड यादी वगैरे येते, त्या यादी तुम्ही सगळ्या प्रशासनाच्या कानावर घातल्या, दाखवलेले सगळ्यांना. ते म्हणलेले कुलगुरूंशी आम्ही भेटलेलो ह्या संदर्भात. कुलगुरू म्हटलेले आपण त्यांचे ॲडमिशन रद्द करू आणि नवीन यादी तयार करून आपण प्रसिद्धी करू, पण त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही. मगाशी त्यांनी एक मुद्दा उचलला की जो एज क्रायटेरिया आहे तो कुठेतरी डावलला गेलेला आहे आणि ज्यांना पदवीमध्ये जास्त मार्क आहेत त्या पदवीचा विचार केला जाईल ज्यावेळेस निवड यादी जाहीर केली जाईल, बरोबर? तर मग हे एज क्रायटेरिया काढून टाकणं किंवा निवड यादीमध्ये पदवीची मार्क घोषित करणं ही नियमावली कोण बनवतं साधारणपणे? हे नियमावली इथले डिपार्टमेंटच बनवलेले, का तर 17-18 पासून जे निकाल लावलेले येतं त्याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता की बाबा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कावरती तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल समान मार्क पडल्यानंतर. पण त्यांनी आता 25-26 पासून हा नियम लागू केलेला आहे की तुम्हाला जर समान मार्क पडले तर तुमच्या गुणवत्ता जी आहे ग्रॅज्युएशनला मार्क त्या निकषाच्या आधारे तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. बरं, हे तुम्ही जे कागदपत्र सोबत बाळगलेले आहेत ते सगळे कागदपत्र काय सांगतात, म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये, जरा एकदा सांगाल? याच्यामध्ये असं आहे की बाबा हा 11 महिन्याचा कोर्स आहे. तो एक विद्यार्थी 2 वर्ष तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यांची अटेंडन्स कंपल्सरी आहे येते आणि तिसऱ्यांदा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि तुमचा वसतिगृहावरती हक्कसुद्धा 11 महिने झाल्यानंतर राहणार नाही आहे. जेव्हा 11 महिने तुमचे पूर्ण होतात तेव्हा वसतिगृहसुद्धा सोडणं बंधनकारक आहे, पण तसं असतानाही काही विद्यार्थी या ठिकाणी राहू इच्छित आहेत आणि ते राहत आहेत. बरं मॅडम, आता असा एक विषय आहे की मी प्राध्यापक जे फजल डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलणं केलं, तर त्यांनी तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी 61वा घेतला, म्हणजे कोटा जर 60चा असला तर तो 60चा कोटा सोडून एक एक्स्ट्रा घेतला आहे जो की तिसऱ्या वर्षाला तो अप्लाय करतोय. मग हा नियम आणि हा अधिकार म्हणजे डिपार्टमेंटला कोण देतं की 60चा कोटा असताना 1+ तुम्ही घ्यायचा, हा डिपार्टमेंटने ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही विचारलं का त्यांना त्याबद्दल? त्यांना विचारणा केली. ते म्हणले की त्या विद्यार्थ्याला आपण स्टायपंड देत नाही, पण हॉस्टेल आणि क्लासेस आपण अटेंड करू शकतो असं फॅसिलिटी देतोय. पण हे डिपार्टमेंट ठरवत असेल तर ते वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचं नुकसान आहे ना. नक्कीच. आज आपण पाहू शकतो बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षेत असतात की त्यांनाही इथलं 11 महिन्यांचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन मिळावं. या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध होतात त्यांना, लायब्ररी असेल किंवा पुस्तकं असतील, त्या सुविधांचा त्यांना लाभ घेता यावा म्हणून त्या ठिकाणी प्रतीक्षेत असणारे बरेचसे विद्यार्थी आपण पाहतो. पण या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठंतरी नियमावलीचा भंग करून आणि नियमांना बगल देऊन जर का जुन्याच विद्यार्थ्यांना परत संधी देण्यात येत असतील तर ह्या संदर्भात आपण प्रशासनाला या गोष्टीसाठी विचारणा केली पाहिजे. आणखीन तुमचे काही मुद्दे असतील तर तेही सांगा. मागणी एकच आहे की या आता जी यादी जाहीर केली याच्यातले जे तिसऱ्या वर्षासाठी जे विद्यार्थी आहेत ज्यांनी अप्लाय केलं आणि सिलेक्शन झालं त्यांची नावं वगळता नवीन जे वेटिंग लिस्टला मुलं आहेत त्यांना वर आणून जी बॅच आहे ती कंटिन्यू सुरू करण्यात यावी. आम्हाला कोणाचं नुकसान पण करायचं नाही आणि बॅच पण पुढं ढकलली नाही पाहिजे. पण जे
रिपीट होत आहेत त्यांना वगळून पुढे बॅच सुरू करण्यात यावी हीच मागणी आहे आमची. आपल्याला काय आणि म्हणायचं असं आहे की स्पर्धा परीक्षा केंद्राला पूर्ण वेळ संचालक मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे कोणाकडे? विद्यार्थ्यांना अजून 11 महिने माहितीच नाही की संचालक कोण आहे, जायचं कोणाकडे? म्हणजे तुमचा हा एक मुद्दा आहे, आपण ह्याच्यावरती पण बोलूयात. म्हणतायत. आता पण विचारणा केली होती आम्ही संचालक आहे का भेटायचे, तर ते म्हणले की ते इनॉग्रेशनला बॅच सुरू जेव्हा होणार आहे तेव्हा येतील म्हणे. ते म्हणजे ते फक्त उद्घाटन करून जातात, ते डायरेक्ट पुढच्या उद्घाटनालाच उपस्थित असतात. संचालकांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? इथल्या जे प्राध्यापक आहेत त्यांना विचारलं की आम्हाला संचालकांचा नंबर द्या, तर ते म्हणतात नंबर आम्ही देऊ शकत नाही, टाळाटाळ करतात ते नंबर द्यायला. नाव सांगता एकदा संचालकांचं. ज्ञानेश्वर मुळे. ज्ञानेश्वर मुळे नाव आहे. अच्छा, तुम्हाला काय सांगायचं आहे ह्या संदर्भामध्ये, या विषयाच्या बाबतीत? हां मॅडम, आत्ता जो रिझल्ट लावला आहे ना तो नियमाला डावलून लावलेला आहे. तर आमची मागणी आहे की नियम जसे होते त्या नियमाला आधारून नवीन रिझल्ट लावला पाहिजे यांनी, आणि मग ॲडमिशन प्रोसेस चालू केली पाहिजे. कारण मध्ये स्टे आणला होता 15 दिवसाचा, की आम्ही ह्या अपेक्षेनंच होतं की नवीन रिझल्ट लावतील, नियमावलीनुसार रिझल्ट लावतील आणि मग ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. पण यांनी 15 दिवसानंतरही तोच रिझल्ट ठेवला आणि त्याच रिझल्टच्या बेसवर आता ॲडमिशन चालू आहे इथं. तर जो मुद्दा विद्यापीठात सध्या चर्चेला जात होता स्पर्धा परीक्षा केंद्रातला, आणि त्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी निवड यादीत कुठेतरी प्रतीक्षेत आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 वेळापेक्षाही जास्त 2 वेळा ज्यांची निवड झालेली आहे त्यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवड यादीमध्ये कुठेतरी समाविष्ट करून घेतलं जातं आहे, या संदर्भात आपण आता इथे मेन बिल्डिंगमध्ये कुलगुरूंना भेटायला आलो होतो. कुलगुरूंशी सुद्धा आपण बोललो. तर त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी देखील विचारणा केली असता कुलगुरूंकडून सांगण्यात येतं आहे की आपल्याला ह्या विषयावरती व्यवस्थित माहिती घेऊन काय असेल ते पुढची प्रोसेस कळवली जाईल. तर आता सगळे विद्यार्थी आणि संपूर्ण जे प्रतीक्षा यादीत असलेले विद्यार्थी आहेत त्या याच प्रतीक्षेत असणार आहेत की यावरती काय निर्णय होणार आहे.